नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। आज महाशिवरात्री विशेष उपवासाची थाळी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। अगोदर पराठ्यासाठी पीठ तयार करून घेऊ। इथे मी 1 वाटी शाबू घेतला आहे, त्याला थोडासा भाजून घेऊ। गॅस मीडियम ठेवायचा आहे। याच्यात आता 1 वाटी घेते। जास्तही नाही भाजायचा, हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची पावडर होईल। शाबू व्यवस्थित भाजलाय। आता एका प्लेट मध्ये काढून याला थंड करून भाजून घेतलेला शाबू थंड झाल्यावरती ह्याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचं पीठ तयार करून घेतलंय। हे बघा, असं थोडंसं रवाळ ठेवायचं, जास्त बारीकही करायचं नाही। आता एका हे ताटामध्ये पीठ मळण्यासाठी इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। 1 चमचा हिरवी मिरची कुटून घेतली। 1 उकडलेला बटाटा आहे, असा किसून बारीक किसून घेतला आहे, तो टाकून घेऊया। चवीपुरते मीठ हे आता मिक्स करून घेऊया। इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेते। ही मिरची पावडर प्लेन आहे, त्याच्यात जिरं वगैरे काही मिक्स नाहीये। आता थोडंसं ताक घालून मी याला मळून घेते। इथे ताकाऐवजी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे पीठ मळून झालंय व्यवस्थित। हे बघा, एवढं घट्टसर करायचं, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही। थोडंसं तूप लावते याला, थोडंसं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपण ह्याला 20 मिनिटांसाठी असं झाकून ठेवणार आहोत। पीठ भिजते तोपर्यंत आपण ताकातला शाबू कसं करायचं ते बघूया। कढईत शाबू टाकून घेतला, गॅस मोठाच ठेवला आहे। शाबू व्यवस्थित भाजून घेऊया। शाबू असा खरपूस लाल होईपर्यंत भाजायचा आहे, ज्यामुळे ताकात शाबू टाकला की छान असा फुगतो आणि चवीलाही छान लागतो। कमी भाजला की तो असा कच्चा वगैरे लागू शकतो। इथे शाबू व्यवस्थित छान असा भाजून झालाय, ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ। इथे भाजून घेतलेला शाबू असा वाटीत काढून घेतलाय। 1 पेल्यात ताक काढून घेतले, 2 चमचे साखर घेतली। आता ही ताक ह्या शाबू मध्ये ओतून घेऊ। थोडं पुरेसं आहे, त्यात 2 चमचे साखर टाकते। आपण इथे ताकातला गोड शाबू करत आहोत। त्याच्यात काजू बदाम पिस्ता असे मी तुपात भाजून घेतलेत, हे पण टाकून घेऊया, त्यामुळे तो छान लागतो। मिक्स करून घेऊया आणि हे एका अर्ध्या तासासाठी असं ताकातला शाबू मिसतोय तोपर्यंत आपण थालीपीठासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊ। थालीपीठाबरोबर खाण्यासाठी मी इथे पनीरची भाजी बनवणार आहे। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले आहेत, 10 ते 12 काजू पाकळ्या घेतल्या आहेत, 2 चमचे इथे साजूक तूप घेतले आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 6 ते 8 काजू असे कोमट पाण्यात भिजत घातले आहेत। ह्याची आपण नंतर पेस्ट बनवून घेणार आहोत। आणि अर्धी वाटी इथे ओलं खोबरं असं बारीक करून घेतले आहे। अगोदर आपण काजू आणि पनीर थोडेशा तुपामध्ये भाजून घेऊया। गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलाय, त्याच्यात थोडं तूप टाकून घेते, थोडंसं पसरून घेऊया। गॅस बारीक करते। आता ह्याच्यात पनीरचे तुकडे टाकून घेते, व्यवस्थित परतून घेऊया। गॅस थोडा मोठाच ठेवायचा, म्हणजे ते छान भाजले जाते। हे बघा, आता पनीर असे थोडेसे ब्राऊन डाग आले। थोडंसं तूप टाकून घेते, त्यात काजूचे तुकडे टाकून घेतले। गॅस मिडियमच ठेवलाय। आता थोडंसं हलवून घेऊया। काजू लगेचच भाजतात, त्यामुळे गॅस बारीक केला आहे। कलर थोडा चेंज झाला आहे। आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेऊया। आता ह्याच्यात
ओलं खोबरं टाकून घेऊया. हलवून घेते. गॅस मोठा करूया. थोडंसं लालसर होऊस्तर आपण ह्याला भाजून घेऊया. ह्याच्यात एक अर्धा चमचा थोडंसं तूप टाकून घेते. चव छान लागते. इथे तेलाऐवजी तुम्ही तुपामध्ये केलं तरीही चालेल. मी आधी थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं अर्धा चमचा तूप टाकते. नारळाचा चव व्यवस्थित भाजून झाला. हे बघा, कलर असा थोडासा तांबूस झालाय. ह्याच्यात आता लाल मिरची पावडर टाकून घेते. हे प्लेन लाल मिरची पावडर आहे. जिरं वगैरे काहीच वापरलेलं नाहीये. थोडंसं चवीपुरतं मीठ. व्यवस्थित हलवून घेऊया. आता मसाला व्यवस्थित भाजलाय. इथे तुपात भाजून घेतलेले काजू आणि पनीर ह्याच्यात टाकून घेऊया. हलक्या हाताने असं व्यवस्थित हलवून घेऊया. पनीरचे तुकडे मोडणार नाही याची काळजी घ्या. आता ह्याच्यात अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेते. भाजीला कलर छान आलाय. चवीलाही खूप स्वादिष्ट होते. उपवासाला, अगदी कोणत्याही उपवासाला चालू शकते अशी भाजी आहे. इथे मी कोथिंबीर किंवा कढीपत्ता, जिरा असं काहीच वापर केलेला नाही. आपण ही महाशिवरात्रीसाठी बनवतोय ना, त्यासाठी. थोडंसं अजून मीठ टाकून घेते. कमी वाटतंय. आता 5 मिनिटं उकळून देऊया. भाजीला छान उकळी आले. आता कोमट पाण्यात भिजवलेले काजू त्याची पेस्ट करून घेतले ते ह्याच्यात घालून घेऊया. याच्यामुळे भाजीला चव छान लागते. एकदम क्रीमी लागते भाजी. हे स्टेप नक्की करा. आता 2 मिनिटं असंच उकळून देऊया. इथे थालीपीठाबरोबर खाण्यासाठी पनीरची भाजी तयार झाली आहे. आता आपण झटपट असे बटाट्याचे वेफर्स करणार आहोत. इथे मीडियम साईजचे 2 बटाटे घेतले आहेत. आता आपण हे पिलाच्या साहाय्याने ह्याची साल काढून घेणार आहोत. असं व्यवस्थित साल काढून घेऊया. या ठिकाणी तुम्ही कोणताही बटाटा वापरू शकता. एक थोडासा तांबूस रंगाचा असतो तोही चालेल. आपल्याला इथे झटपट असे वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत. न उकळता, न वाफवता किंवा तोटीचा वापरही करायचा नाहीये. इथे आपण इन्स्टंट वाले वेफर्स करणार आहोत. अशी साल काढून तयार झालाय. आता याला एका बाउल मध्ये पाणी घेतले याच्यात ठेवून देऊया. बटाट्याचे साल काढून झाले. आता ह्याला व्यवस्थित पुसून घेऊया. किचन टॉवेलच्या साहाय्याने व्यवस्थित पुसून घेऊया. व्यवस्थित कोरडं करायचं आहे. पाण्याचा अंश थोडा पण राहू द्यायचा नाही. हे बघा, अशा प्रकारे चिप्स झालेत. असे पुसून घेऊया. व्यवस्थित झाले सगळे. आता असे पसरून घेऊया. वेफर्स सर्व असे पसरून घेतले आहेत किचन टॉवेलवर. आता एका कॉटनच्या रुमालाने व्यवस्थित पुसून घेऊया. व्यवस्थित पुसायचं. याच्यात थोडा पण पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही, नाहीतर आपले वेफर्स कुरकुरीत होणार नाही. हे बघा, असे या पद्धतीने सगळे सुकवून घेऊया. सगळे चिप्स असे एका प्लेट मध्ये काढून घेतलेत. हे बघा, व्यवस्थित कोरडे केले त्यामुळे लालही पडले नाहीत अजिबात. आता तळून घेऊया. तेल मीडियम गरम झालंय. आता त्याच्यात चिप्स टाकून घेऊया.
थोडेसे असे लांब लांब टाकायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात. गॅस मिडियमच करायचे. जास्त मोठा गॅस केला तर चिप्स कडने लाल होतात आणि मध्ये कच्चे राहतात, कुरकुरीत होणार नाही. थोडंसं हलवून घेऊया. चिप्स व्यवस्थित तळून झाले आहेत. आता काढून घेऊया. व्यवस्थित तेल नितळून घ्यायचंय. हे बघा कुरकुरीत असा आवाज येतोय. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तेल मीडियम गरमच आहे, ह्याच्यात हे घालून घेऊया. छान असे कुरकुरीत होतात घरी वेफर्स केलेले. बाहेरून आणायची काही गरज नाही आहे. तळल्यानंतर ह्याच्यात थोडंसं मीठ भरभरायचं गरम असतानाच, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागतं. त्याऐवजी तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून जरी ह्याच्यात पाण्याचा शिपका दिला मिठाच्या तरी चालतं. गॅस थोडा मोठा करते. व्यवस्थित हलवून घेऊया. इथे वेफर्स तळून झाले आहेत. आता एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते. हे बघा अशा कुरकुरीत असे आपले वेफर्स तयार झाले आहेत. इथे कुरकुरीत असे आपले वेफर्स तयार झाले आहेत. हे बघा येतोय ना कुरकुरीत असा आवाज. एक तोडून दाखवते. असेच कुरकुरीत वेफर्स झाले आहेत घरच्या घरीच. ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया. सगळीकडे मिक्स करून घेऊया. आता कुरकुरीत असे वेफर्स तयार झाले आहेत. आता थालीपीठ करून घेऊया. थालीपीठचं पीठ चांगलं भिजलंय. आता ह्याच्यातला एक छोटासा गोळा काढून घेते. हे बघा एवढ्या साईजचा. हे बाजूला ठेवूया. ह्याच्यावर थोडंसं असं पाणी शिंपडून घेते. ह्या पद्धतीने असं थोडं हलक्या हाताने असं थापून घेऊया. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचंय. बोटांच्या साहाय्याने असं व्यवस्थित पसरून घ्यायचंय. हे बघा ह्या पद्धतीने असं पसरवलंय. आता मध्ये एक गोल करून घेते. गॅसवर तवा गरम करा ठेवलाय. नॉनस्टिक तवा ठेवलाय. त्याच्यावर आता थालीपीठ टाकून घेऊया. गॅस मीडियम गरम झाला आहे. आता त्याच्यावर थालीपीठ टाकून घेऊया. थोडासा गॅस मोठा करूया. थोडंसं तूप लावून घेते वरून. कढईने थोडंसं तूप लावून घेते. गॅस मिडियमच आहे. हे बघा खालून असं थोडंसं भाजलंय. आता ह्याला पलटी मारून घेऊया. गॅस थोडासा मोठा करते इथे. छान असेल भाजून घेऊया. आता दुसरी बाजू अशी छान खरपूस भाजून घेऊया. हे बघा असं छान लुसलुशीत आपले इथे थालीपीठ तयार झालं आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यावर थोडंसं असं पाणी शिंपडून घेते. ह्या पद्धतीने असं थोडं हलक्या हाताने असं थापून घेऊया. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचंय. व्यवस्थित असं पसरून घेऊया.
खायला एकदम खुसखुशीत होतात. 2-3 तास अजिबात कडक होणार नाही. आपण ह्याच्यात तूप टाकलंय त्यामुळे आतूनही छान खुसखुशीत होतात. कडा अशा थोडशा चिपकून घेऊया. आता मधून एक छिद्र पाडून घेते. आता याला भाजून घेऊया. गॅस मीडियम गरम आहे. आता याच्यावर थालीपीठ टाकून घेऊया. गॅस मोठा करते. आता थोडंसं तूप टाकून घेऊया म्हणजे खालून छान खरपूस भाजते. आता इथे दुसरा पराठाही तयार झाला आहे. आता आपण थाळी तयार करून घेऊया. इथे आपली पौष्टिक अशी महाशिवरात्र स्पेशल उपवासाची थाळी तयार झाली आहे. पनीरची भाजी, ताकातील गोड शाबू, कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स, ड्रायफ्रूट आणि लुसलुशीत असा शाबूचं थालीपीठ. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेलचे बटन नक्की दाबा. यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.